सुरू करणार आहे? क्लास 6 चॅप्टर नंबर 13 प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे नफा आणि तोटा. ओके, तर आपलं डेफिनेशन दिलेलं बघू काय म्हटलं तर, इफ द सेलिंग प्राइस इज लेस दॅन दी कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस म्हणजे काय तर विक्री किंमत, आणि कॉस्ट प्राइस म्हणजे काय की जे मूळ किंमत आहे ती आपली. देअर इज काय होईल तर लॉस होईल. म्हणजे सेलिंग प्राइस जर कॉस्ट प्राइसपेक्षा जर सेलिंग प्राइस इज लेस दॅन असेल कॉस्ट प्राइसपेक्षा तर काय होईल तसं आपला लॉस होणे आपल्याला. मग आपला लॉसचा फॉर्म्युला काय तर लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. सेकंड डेफिनेशन दिलेलं पहा, इफ द सेलिंग प्राइस इज मोर दॅन दी कॉस्ट प्राइस. म्हणजे सेलिंग प्राइस ही जर कॉस्ट प्राइसपेक्षा जर जास्त असेल तर तो व्हायला आपला प्रॉफिट होऊन जाईल. ओके, प्रॉफिटचा काय मग आपला फॉर्म्युला सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, बघूया आपण आता प्रॅक्टिस सेट नंबर 31. तर फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, द कॉस्ट प्राइस अँड द सेलिंग प्राइस आर गिवन इन द फॉलोइंग टेबल अँड फाइंड आउट वेअर देअर अ प्रॉफिट ऑर लॉस अँड शो देम इट वॉज. आता आपल्याला इथं काय दिलं आहे टेबलमध्ये 4 क्वेश्चन दिले. ओके, त्यात आपल्याला काय दिलेलं आहे, कॉस्ट प्राइस दिलेली आहे, सेलिंग प्राइस दिलेली आहे, प्रॉफिट ऑर लॉस दिलेला आहे आणि हाऊ मच दिलेलं आहे, म्हणजे प्रॉफिट लॉस किती झालेलं आहे हे आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर कॉस्ट प्राइस फर्स्ट काय आपली तर ती आहे 4500. सेलिंग प्राइस दिलेली आहे आपल्याला 5000, म्हणजे किती होईल इथे आपल्याला काय कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइसपेक्षा कमी दिसत आहे. ओके, म्हणजे इथं काय होईल आपला तर इथे झाला आपला प्रॉफिट कितीचा झाला आहे तर तो 500चा. बघूया आपण याला कसं सॉल्व्ह केलं आहे. तर कॉस्ट प्राइस किती दिली आपल्याला 4500, सेलिंग प्राइस किती आहे आपली तर ती आहे 5000 रुपीज. म्हणजे काय होईल आपला तर तो होणार आहे प्रॉफिटचा फॉर्म्युला काय सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आता सेलिंग प्राइस किती आहे आपली इथे तर ती आहे 5000 आणि कॉस्ट प्राइस किती दिली आहे तर 4500. मग जर आपण यातून मायनस केलं तर किती येते आपलं तर प्रॉफिट आपला येत आहे 500 रुपीजचा प्रॉफिट येत आपल्याला. सेकंड बघूया, सेकंडमध्ये आपल्याला कॉस्ट प्राइस दिलेली आहे 4100 आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे 4019. म्हणजे काय येईल इथे लॉस होईल आपला, कारण की कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइसपेक्षा जास्त आहे. ओके, तर काय लॉस इज इक्वल टू किती होणार तर कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. म्हणजे काय होईल 4100 मायनस 4019. ओके, म्हणजे आपला लॉस कितीचा होत आहे तर तो 10 रुपीजचा आपला लॉस होता इथे. थर्ड बघूया, कॉस्ट प्राइस दिलेली आहे आपल्याला 700, सेलिंग प्राइस दिलेली आहे आपल्याला 7099. ओके, मग काय आता ह्याच्यात काय आपलं प्रॉफिट होत आहे कितीचं होत आहे तर तेच माहिती आहे आपल्याला, मायनस करायची गरजसुद्धा नाही. 700 आणि 719 म्हणजे किती 99चा प्रॉफिट होता आपल्याला सरळ सरळ. फोर्थमध्ये काय कॉस्ट प्राइस किती दिलेली आहे आपल्याला तर दिली आहे 1000 आणि सेलिंग प्राइस किती आपली तर 920. तर इथे आपला कॉस्ट प्राइस किती आहे तर 1000 आहे, सेलिंग प्राइस होत आहे म्हणजे लॉस इज इक्वल टू किती कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. 1000 मायनस 920 म्हणजे लॉस किती रुपीजचा झालं तर 18 रुपीजचा आपल्याला लॉस झालेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 बघूया काय म्हटलं आहे. अ शॉपकीपर बॉट अ बायसिकल फॉर ₹3000. एका शॉपकीपरने काय तर बायसिकल घेतली अँड सोल्ड ॲट द सेम फॉर 3400 अँड हाऊ मच इज प्रॉफिट. आता काय दिलेलं आहे, एका दुकानदाराने काय घेतलं आहे कंपनीकडून किंवा कुठून तरी सायकल विकत घेतली किती रुपयाला तर 3000ला, आणि त्याने दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या दुकानात आणून विकली किती रुपयाला तर 3400 रुपये. आपल्याला प्रॉफिट किती रुपये झाला इथे सांगायचं आहे. तर काही कॉस्ट प्राइस किती आहे आपली एक्झॅक्ट तर ती आहे 3000 रुपीज आणि सेलिंग प्राइस किती आहे तर 3400 रुपीज. ओके, मग काय प्रॉफिट इज इक्वल टू किती येणार आहे तर प्रॉफिटचा फॉर्म्युला आपला सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे. म्हणजे सेलिंग प्राइस किती आपली इथे तर ती आहे 3000 आणि कॉस्ट प्राइस किती आपली तर 3400. मायनस केलं किती येते तर ते येते 400. म्हणजे किती द शॉपकीपर प्रॉफिट वॉज किती येत आहे तर 400 रुपीजचा प्रॉफिट होत आहे त्याला. थर्ड बघूया काय म्हटलं आहे, सुनंदाबाई बॉट अ मिल्क फॉर ₹475. ठीक आहे, सुनंदाबाई नावाच्या एका लेडी सुनंदाबाईंनी मिल्क विकत घेतला किती रुपयाला तर 475 रुपीजला. ठीक आहे, अँड शी कवर्ड इन टू 2 योगट. काय केलं तिने तर त्याचं दही बनवलं आणि ते कितीला विकलं तर 700 रुपयाला विकलं. तर आपल्याला याच्यावर काय सांगितलं तर प्रॉफिट किती केलं आहे तिने. ठीक आहे, तर काय कॉस्ट प्राइस किती होती आपली एक्झॅक्ट 475, सेलिंग प्राइस किती आपली तर 700, आपण विकले कितीला तर 700ला. तर काय होईल आपलं प्रॉफिटचा फॉर्म्युला काय सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आपण इथे काय तर
व्हॅल्यू ठेवणार आहे. म्हणजे आता 700 मायनस 475 तर किती येतं आपला आन्सर 225. ओके. मग काय सुधाबाई मेड काय येईल सुनंदाबाई मेड प्रॉफिट रुपीज 200. तर आपल्या गावात काय असतं की बचत गट असतं. ठीक आहे. तर बचत गटात समजा याला आपण पकडूया की जिजामाता नावाचा एक बचत गट आहे म्हणून गावातला. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं दिवाळीच्या टाईमला चकली बनवायचा व्यवसाय सुरू केला. तर त्यांनी किती रुपयाला चकलीचं सामान विकत घेतलं तर 15,000ला. ओके. आणि त्यांनी विकल्या किती रुपयाला तर ते विकल्या 22,050 रुपयाला. तर आपल्याला त्यावर काय प्रॉफिट सांगायचं की किती होणार आहे. तर काही आपलं रॉ मटेरियल किती रुपयाचं घेतलं त्यांनी तर 15,000 रॉ मटेरियल घेतलं आहे. सेलिंग प्राईस ऑफ चकलीज किती आहे तर 22,015. मग काय प्रॉफिट इज टू किती सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस म्हणजे किती येणार सेलिंग प्राईस किती आपली तर 22,015. ओके. आणि मायनस कॉस्ट प्राईस किती येणार तर 15,000 आहे आपली. म्हणजे त्यांनी किती रुपीचा प्रॉफिट कमवला आहे तर तो होणार आहे 7,015 रुपीजचा प्रॉफिट होणार आहे. म्हणजे किती द वुमेन सेविंग ग्रुप मेड किती होणार आहे प्रॉफिट तर 7,050. फिफ्थ बघूया. प्रमोद बॉट अस 100 बंचेस ऑफ मेथी ग्रीन्स फॉर रुपीज किती रुपयाला तर काय प्रमोद नावाच्या व्यक्तीने 100 बंच ही काय घेतली मेथीची घेतलेली आहे. ओके. किती रुपयाला घेतली तर 400 रुपयाला. आणि त्यातले किती 30 हे खराब निघाले म्हणते. ठीक आहे. आणि त्यांनी विकले किती रुपयाला राहिलेले किती रुपयाला विकले तर त्यांनी 5 रुपये त्यांनी बाकीचे विकलेले आहेत. तर काय म्हटलं त्यांना प्रॉफिट झालं की लॉस झाला हे आपल्याला तिथे सांगायचं आहे. तर काही बंचेस ऑफ मेथी किती दिले आहेत तर 100 दिलेले आहेत. आणि विकले किती रुपयाला 400 रुपयाला. त्यातले 30 किती खराब निघाले आहेत आपले. ओके. तर आपण पहिले ते काढून घ्या. म्हणजे टोटल किती आपले 100 मायनस 30 तर किती होईल आपला आन्सर तर 70. मग काय सेलिंग प्राईस ऑफ किती आहे 1 बंचेचं किती आहे आपलं दिलेलं तर 5 रुपीज दिलेली आहे. एक बंच कितीला विकला तर 5 रुपयाला विकला आपण. तर काही सेलिंग प्राईस ऑफ किती 70 बंचेसचा काढा म्हणजे किती येणार आहे आपलं 17 मल्टिप्लाय बाय 5. तर हे 7 5 35 म्हणजे 350 म्हणजे आपला आन्सर किती 350 येणार आहे. तर मग काय होणार आहे आता आपण हे विकत घेतलं किती रुपयाला तर 400 रुपयाला. आणि आपण दुसऱ्याला विकत किती रुपयाला तर 350 रुपये म्हणजे आपल्या इथे लॉसच झालेला आहे ना. मग काय लॉसचा फॉर्म्युला काय आपला कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस. ओके. तर किती येणार इथे तर 15 रुपीजचा आपला काय आहे तर तो लॉस येतो आपला 15 रुपीजचा. फिफ्थ बघूया 6 बघूया काय म्हटलं आहे. शरद बॉट 1 क्विंटल ऑफ ऑनियन फॉर रुपीज 2,000. लेटर ही सोल्ड ही ऑल रेट ऑफ दी फॉर 18 पर किलोग्राम अँड डीड ही मेक अ प्रॉफिट ऑर लॉस. काय सांगितलं आपल्याला शरद नावाच्या व्यक्तीने 1 क्विंटल कांदा विकत घेतला आहे किती तर 2,000ने. आणि त्याने काही कालांतरानंतर त्यांनी 18 रुपये किलोनं विकला मार्केटला जाऊन. प्रॉफिट झाला की लॉस झालेला आहे. तर बघूया काय म्हटलं आहे प्राईज ऑफ किती 1 क्विंटल किती दिलेलं ओनियनचं 2,000 दिलेलं आहे. नंतर काय सेलिंग प्राईस ऑफ 1 किलो कांद्याची किती आहे तर 18 ऑनियनची किती दिली आहे तर 18 kg किती दिली आहे 18 पर kg. ओके. तर काय 1 क्विंटलचं किती दिलं आहे तर 100 किलोग्राम येते. 1 क्विंटल म्हणजे किती होते तर 100 किलोग्राम होते. ओके. मग काय सेलिंग प्राईस ऑफ 1 क्विंटल किती दिले तर 100 किलोग्राम ऑनियन्स म्हणजे किती येईल 18 मल्टिप्लाय करू आपण त्याला 100नी म्हणजे हे किती होऊन जाईल आपलं तर हे होऊन जाईल 18,000. ओके. मग काय आपल्याला लॉस झालेला आहे कारण की त्याने किती रुपये घेतलेला आहे. मग काय लॉस इज इक्वल टू किती होणार आहे कॉस्ट प्राईस मायनस सेलिंग प्राईस किती होणार आपले 2,000 मायनस 1,800 म्हणजे किती होते आपला तर तो होता आहे 200 म्हणजे किती होईल तर काय होईल आपला 2,000 मायनस 100 किती होणार आहे 1,800 किती होणार आहे तर 200चा आपला लॉस होणार आहे इथे म्हणजे शरद लॉस 200 रुपीज. 7 बघूया कांताबाई बॉट 25 साडीज फॉर रुपीज किती होलसेल मार्केटमधून कांताबाई नावाच्या एका महिलेने किती 25 साड्या विकत घेतल्या आणि कितीला तर ते घेतल्या 10,000ला. ठीक आहे. आणि तिने विकले किती रुपयाला तर 460 रुपयाला एक विकले समजा. तर तिला प्रॉफिट झालं तर आपल्या इथं प्रॉफिट काढायचं की प्रॉफिट तिला किती झालं तर काही कॉस्ट प्राईस ऑफ 25 साडीज किती दिली आहे तर 10,000. सेलिंग प्राईस ऑफ 1 साडी किती दिली आपण तर 416 रुपीज दिलेली आहे म्हणजे एका साडीची किंमत आपली किती आहे तर 460. तशा तिने 25 साड्या विकलेल्या आहेत. तर काही सेलिंग प्राईस ऑफ 25 साडीज किती येणार आहे तर 416 मल्टिप्लाइड बाय 25 म्हणजे आपला आन्सर किती 1,000 म्हणजे 11,500. ओके. किती येईल आपला आन्सर इथे
काय म्हटलं आहे, सेलिंग प्राईस ऑफ 25 सारीज किती आहे, तर 416 मल्टिप्लाइड बाय 25 म्हणजे येईल 11,500 रुपीज. ओके, म्हणजे काय येईल आपला प्रॉफिट किती आहे, सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. तर सेलिंग प्राईस काय दिली आपल्याला 11,500 आणि कॉस्ट प्राईस किती होती आपले 10,000, म्हणजे आपला प्रॉफिट किती झाला आहे, तर किती होणार 1,500 म्हणजे 1,500 रुपयाचा त्याला प्रॉफिट झालेला आहे. ओके.